काही जोडप्यांना त्यांचा इच्छा आहे, बाळ आपल्याला हवंय, पण त्यांना ते नैसर्गिक पद्धतीने होत नाहीये अजून, की त्यावेळी त्यांना एक वेगळी आत घुसमट म्हणा, एक खंत म्हणा, की एक भावनिक त्यांना त्रास येतो किंवा न्यूनगंड निर्माण होतो. अशा वेळेला ह्या जोडप्यांनी ह्या परिस्थितीला सामोरं कसं जावं? कुठल्याही जोडप्यासाठी लग्न झालंय, 2-3 वर्ष झालंय, प्रयत्न करून बाळ होत नाहीये, हे पचवणं थोडंफार अवघड असतं. कारण की आपण बघतो आपले आई वडील असतील किंवा आपले आजी आजोबा असतील, त्यावेळेस इनफर्टिलिटी हा प्रकार एवढा ऐकायला यायचा नाही. कारण की त्यावेळेसचं वातावरण, खानपान सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या. आजकाल ह्या गोष्टी वाढल्या आणि इनफर्टिलिटीचा मेजर इश्यू असा आहे की हे कुठल्या इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. आता काही कंपन्यांनी चालू केलंय, पण याला एक आजार म्हणून कन्सिडर करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सामाजिक घुसमट आहे ती निश्चितपणे होते. कारण की आपण जेव्हा समाजात वावरतो, आपण अशा रिजन मध्ये राहतो किंवा अशा कंट्रीमध्ये राहतो, तेवढं अवेअरनेस नाहीये लोकांमध्ये ह्या विषयावरती. लोक ते आतून घुसमटत राहतात, सल्ला घेत. जरी डॉक्टरांकडे गेले तर यार तू फर्टिलिटी एक्सपर्ट कडे कसं काय गेला होता, कुणी तिथं भेटलं वगैरे, तर ह्या गोष्टी ते लपवायचा प्रयत्न करतात, जे की चुकीचं आहे. जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही डॉक्टरांना भेटणार, तेवढ्या लवकरात लवकर तुमची जी काही समस्या असेल तिचं निदान होईल आणि हे जे सामाजिक प्रेशर आहे त्याच्यापासून तुम्हाला दूर राहता येईल.